ही जी माणसं साधना करतात ना, यांनी सुद्धा प्रत्येक विषयाची साधना केलेली आहे. तुम्ही डाव्या बाजूने पाहताय जे तबला वाजवतात, महाराष्ट्रातील नामांकित तबला वादक आहेत किशोरजी फुले. त्यांनी सुद्धा त्या तबल्याची आराधना केली, त्या बोलाची आराधना केली. त्यावेळी उत्तम तबला वादक, ज्यांचा मृदंग तुम्ही ऐकला, सचिनजी असतील इंगळे, ज्यांच्या मृदंगामधून परमेश्वराचा आविष्कार, ज्ञानोबराय तुकोबरायची वचनं बाहेर पडतात. त्यांची साधना आहे बोलाची. सिद्धांत चालू होत असताना तुम्ही जे अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, त्याला कंपोज करणं, त्याला शब्द देणं, शब्दावर आघात देणं, त्या शब्दावर भाव ओतणं, अतिशय गोड कंपोजिशन ज्यांनी केलं, विजयजी सकट असतील, महाराष्ट्रातील नामांकित गायक आहेत, संदीपजी खरात असतील, उत्तम गायक आहेत. पण नुसते शब्द कामाचे नाही, ते शब्दाला भावाचा स्पर्श पाहिजे. पलीकडं ज्यांची शिंत तुम्ही ऐकता, गोड हात चालतो, सावंतजी, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील उत्तम सिंथ वादक आहेत. त्याची आराधना आहे, भावस्पर्शी आहे. त्याला गायनाचा स्वर, केवळ शब्दाला शब्द जुळवणं म्हणजे काव्य नाही, तर त्याला प्रतिभेचं लेणं प्राप्त झालं पाहिजे. शेवटी ओव्या सुद्धा शब्दच आहे आणि शिव्या सुद्धा शब्दच आहे. पण ओव्या अंतकरणावर वेगळा परिणाम करतात आणि शिव्या वेगळा परिणाम करतात. दोन्ही शब्दांनीच भरलेलं आहे. म्हणून जेवढे कवी झाले महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांनी आपलं भावदर्शन शब्दाच्या माध्यमातून व्यतीत केलं. तुकोबा बोलायचे ते काव्य होतं हे अर्ध सत्य, पण पूर्ण सत्य आहे का त्या काव्याला सुद्धा आपल्या भावनेचा दाबून ठेवलेला एक वेगळा गंध होता. जे बोलायचे ते स्वानुभवातून बोलायचे, जे जे अनुभव आले. तुकोबारांचे काव्य असं नाही, बाकीच्यांची काव्य वेगळी आहेत. बऱ्याच जणांची काव्य अशी आहेत, प्रेमभंग झाला आणि म्हणून ते काव्य उदयाला आलं. तुकोबारांचं असं नाही.